खरं तर मराठी माणसांनी सर्व काही शिकले पाहिजे. आपण जर शिवरायांना आदर्श मानत असतील तर आयुष्यात उत्तुंग भरारी मारण्याची ताकद आपल्याला शिवचरित्रातून मिळते. शिवराय नेहमीच नवीन गोष्टी शिकत व त्यांना नवीन गोष्टी जाणून घ्यायची प्रचंड इच्छा. किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि मिर्झा राजांमध्ये सुप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. याच मुक्कामात मनूची शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटला. त्यांच्या भेटीचे वर्णन करताना मनूचीने लिहिले आहे की, एके रात्री मी जयसिंग आणि त्याचा ब्राह्मण कारभारी गंजिफा खेळत असताना शिवाजीराजे तंबूत आले. त्याचबरोबर आम्ही सर्वजण उठून उभे राहिलो. एक अपरिचित आणि पाहिलेला असा सदृढ बांध्याचा तरुण अशा दृष्टीने मजकडे पाहिल्यावर मी कोणत्या देशाचा राजा आहे अशी शिवाजीराजांनी जयसिंगाकडे पृच्छा केली. मी एक फिरंगी राजा आहे असे जयसिंगाने उत्तर दिले. हे ऐकून त्यांना फार नवल वाटले. शिवाजीराजे म्हणाले, अनेक फिरंगी माझ्या नोकरीत आहेत, परंतु त्यांचा असा रुबाब नसतो. शिवाजीराजांना मी युरोपियन राजांविषयी माहिती करून दिली. त्यांची समजूत अशी की युरोपमध्ये पोर्तुगालच्या राजाचा बरोबरीचा मोठा राजा कुणी नसावा. मी आमच्या धर्माविषयीही त्यांना सांगितले. संवादावरून शिवरायांना नवीन गोष्टींची माहिती मिळवण्याची प्रखर इच्छाशक्ती होती आपल्याला असे जाणवते. एवढेच नव्हे तर मनूची सोबत बोलताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या देशाविषयी, त्यांच्या धर्माविषयी संपूर्ण माहिती घेतली. जगात काय चालले आहे ते जाणून घेण्यासाठी शिवाजी महाराज सदैव उत्साही असतात. फिरंग्यांच्या सर्वच राजांमध्ये पोर्तुगालचा राजा श्रेष्ठ आहे या वाक्यावरूनच शिवरायांना तत्कालीन काळात घडणाऱ्या सर्व चालू घडामोडींचे ज्ञान होते हे स्पष्ट होते. आपणही शिवरायांचा आदर्श घेऊन नवीन क्षेत्रात नवीन गोष्टींची माहिती घेतलीच पाहिजे.